फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गुरु म्हणजे परीस. त्याच्या एका स्पर्शानं अवघ्या आयुष्याचं सोनं होतं. मग गुरुवचन श्रद्धेने अनुसरलं की व्यथा वेदना दूर होणारच. सखू, पुरी, तुझा ऐकून आपण इथे अक्कलकोटापर्यंत येऊन पोचलो. पण मला अजूनही वाटतं आपण परत फिरूया. अगं, कोण कुठला हा स्वामी? तो काय करणार आहे सांग? तो काय जादूगार तर नव्हे ना? नाही बाबा, अहो एवढ्या लांबवर येऊन माघारी फिरायचं. अगं, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. नाही बाबा, मला स्वामींना भेटायचं. बाबा, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय घडलं ते? नको, नका सासूबाई, नका, असं नका करू. चल चल, तू आधी उंबरठ्या बाहेर हो. अहो, मी तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते. मला घराबाहेर नका काढू. मग काय करू? हा असला पांढरा कोडाचा डाग असलेली सून घरात ठेवून उभ्या घराघराचं वाटोळ होताना वाट बघू? दूध देती गाय सापाने चावून मेलीये आणि काल तर कहरच झाला. उभ्या शेतातलं पीक जळून खाक झालंय. सगळं तुझ्या पापाचं फळ आहे. आता तुला अजून या घरात ठेवली तर आम्ही तर भिकेलाच लागू. वामन, बघत काय राहिलायस? चल तिला घराबाहेर घे. चल तू, चल. अहो, पण मी काय केलंय सासूबाई? नका, नका मला बाहेर काढू. अहो, तुम्ही तर माझे पती आहात ना, साता जन्माची सोबत आहे ना आपली. मग तुम्ही तरी सांगा ना यांना. नका मला वाऱ्यावर सोडू. सोडा मला, सोडा. बायको म्हणे, अशी पांढरी पडत चाललेली बायको करायची काय? तुझ्यामुळे चार चौघात छिथू होते माझी. कोडीचा नवरा म्हणून लोक हिणवतात मला, आणि नवरा म्हणून जे काय करायचं ना ते सगळं केलं मी. बस आता तू आणि तुझं नशीब. चालते हो माझ्या घरातून. तुझा हे पापी चेहरा मला यापुढे अजिबात बघायचं नाही. चालते हो म्हणतो ना. सोडा, सोडा मला. आई, सोडा. आधी उंबरठ्या बाहेर. आई, मला नका काढू. आई, आई, नका काढू. आई. नका, नका मला बाहेर काढू. अहो, माझं ऐकून घ्या आई. चले. अहो, माझं ऐकून घ्या आई. आई. परमेश्वरा, काय झालं रे हे? माझ्या कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देतोयस मला? आजवर मी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही.
कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच वाट्याला हे भोग का? मी जन्मभर तुझी भक्ती केली, तुझं नामस्मरण, तुझं चिंतन यात रममाण झाले, उपास तापास केले, त्याचं हे फळ देतोयस का रे? माझ्या कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा आहे ही? वर्ष झालं या सगळ्याची सुरुवात झाली. एक पांढरा चट्टा गालावर उमटला आणि बघता बघता तो गालभर झाला. रूपाचं बेरूप झालं आणि आयुष्य नासूनच गेलं. तेव्हापासून ही अशी नकोशी होऊन जगते मी. माझी सगळी उपेक्षा करतात, उपहास करतात. परमेश्वरा, तूही त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसलास का रे? इतका निष्ठुर का झालायस? तूही माझ्याकडे पाठ का फिरवलीस? अलख निरंजन, अलख निरंजन. काय झालं मुली? परमेश्वरावर दोषारोप का करतेयस? मग काय करू महाराज? अहो, माझ्यावर वेळच तशी आली आहे. मी आपणाला ओळखलं नाही. माझं नाव चरणदास. मुली, मला सांगशील तुझं काय दुःख आहे ते? काय सांगू महाराज? गेले वर्षभरापासून माझ्या चेहऱ्यावर हे कोड उमटलं. नाना उपाय केले पण गुण नाही आला. अहो, माझ्या सासूने नवऱ्याने त्रस्त होऊन मला घराबाहेर काढलं. मग आता तुम्हीच सांगा, असं तोंड घेऊन मी कुठं जाऊ? मुली, अशी निराश होऊ नकोस. अक्कलकोटास जा. स्वामी समर्थांना भेट. ते तुझं कोड नक्की बरं करतील. त्यांच्या चरणापाशी तुझ्या कोडावर औषध आहे. म्हणून बाबा मला स्वामींचं दर्शन घ्यायचं. त्यांच्या स्पर्शानेच हा रोग बरा होईल. पुरी, अगं हे असे साधू बैरागी काय तुझा रोग बरा करणार आहेत? अगं मोठमोठ्या हकीम वैद्यांनी हात टेकले, तिथं हा स्वामी काय करणार आहे सांग मला? त्याला जमणार आहे का हे? नाही बाबा, मला विश्वास आहे. स्वामींच्या दर्शनाने ना सगळं ठीक होईल. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया बाबा. निघूया. अरे, कोपऱ्यात तो पांढरा दगड पडलाय ना, घेऊन येतो. स्वामी, तो दगड? होय, तोच दगड. आता शंका नकोय. जाओ, वो पत्थर लेके आओ. स्वामी, स्वामी,
स्वामी स्वामी हा तर एक सामान्य दगड आहे. आणि तुम्ही त्याच्याशी इतक्या प्रेमळपणे खेळतात. स्वामी या दगडात एवढं काय आहे? बरंच काही आहे, पण तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आताच का देऊ? धीरधर, सब्र करो. बऱ्याच वेळा प्रश्न दगडानेही सुटू शकतात. होय स्वामी. स्वामी हा दगड तुम्ही हातात घेतलाय म्हणजे आता या दगडालाही देव पण प्राप्त झालेलं आहे. स्वामी 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 मला मला मुक्त करा या कोडाच्या शापातून. हो हो खूप खूप इलाज केले पण काहीच फरक पडला नाही. या कोडाच्या डागापायी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं स्वामी. स्वामी स्वामी माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. स्वामी आता आता फक्त तुम्हीच माझे आधार आहात. तुम्हीच माझे वाली आहात स्वामी. मला यातून वाचवा वाचवा मला स्वामी. माझा माझा चेहरा पूर्वीसारखा करा. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही स्वामी. दगड घे. तोंड धुताना गालावर घास. तुझं कोड बरं होईल. स्वामी जा. स्वामी स्वामींची कृपादृष्टी झाली माझ्यावर. स्वामींची कृपादृष्टी झाली माझ्यावर. माझं कोण नक्की बरं होणार. नक्की बरं होणार. बाबा बाबा चला चला बाबा चला बाबा. कसला उपाय म्हणायचा हा? म्हणे दगड घास. आणि हा दगडही मला काही खास वाटत नाही. अगं दगडासारखा दगड आपल्या गावीही मिळतात असते दगड. त्यासाठी इतक्या लांब आलोत आपण. हे बघ पोरी, हा असला विचित्र उपाय तू करावास असं मला नाही वाटत. अगं त्या स्वामीला चळ लागला असावा. अगं इतके हाकीम वैद्य झाले, ते तुझा हा आजार बरा करू शकले नाहीत. तो हा दगड घासून बरा होणार आहे. छान. अगं उलट जखम होईल. ऐक पोरी, आपण दुसरा एखादा हकीम किंवा वैद्य शोधू, नाहीतर दुसरा मार्ग शोधू. पण हे असलं काही करू नकोस. नाही बाबा, आता दुसरा उपाय नको. स्वामींच्या पायावर विश्वासाने डोकं ठेवलंय ना, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचे शब्द ऐकले आणि माझी तर आता खात्रीच झाली बाबा की की माझं कोण नक्की बरं होणार. अहो मला खूप दिलासा वाटतोय आता. हे बघ पोरी, असल्या पोकळ शब्दांच्या आधारावर राहू नकोस. अगं तो स्वामी म्हणजे काही देव नाही की तो म्हणेल तो शब्द खरा ठरला. मला तर त्याचा बिलकुल भरोसा वाटत नाही. बाबा बाबा मला विश्वास वाटतोय. बाबा मला सांगा ना, आपण किती उपाय केले पण गुण नाही आला. शेवटी हा उपाय करायला काय हरकत आहे. मला मला खात्री वाटते की माझं कोण नक्की बरं होणार. बाबा माझी श्रद्धा आहे म्हणून मला हा उपाय करू द्या. ऐकाल ना माझं? आजवर तुझं एकही मागणं अपुरं ठेवलंय का मी? चल होऊ दे तुझ्या मनासारखं.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी 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 उठ सखू. स्वामी स्वामी तुमचा उपाय फळाला आला. माझं कोड पूर्ण बरं झालं. तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही. स्वामी, केवळ तुमच्या कृपेमुळे माझ्या लेकीचा कायापालट झाला. मला माफ करा स्वामी. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. खूप मोठी चूक करत होतो मी. उठ सखू. अगं मी काहीच केलं नाही. तू बरी झालीस ती तुझ्या श्रद्धेमुळे. स्वामी स्वामी या दगडात कोड बरं करण्याची शक्ती आहे. अगं तो तर साधा दगड आहे. लोखंडाचं सोनं करणारा परीस नाही. मग मग तोंडावर दगड घासून मी कशी बरी झाले. बेटा अगं तेच तर मी तुला सांगतोय. तू बरी झालीस ती तुझ्या श्रद्धेमुळे. ज्या श्रद्धेनी तो दगड तू तोंडावर घासत होतीस त्यामुळे ही किमया घडून आली. तुझे भोग भोगायचे शिल्लक होते म्हणून तुला हे सगळं सहन करावं लागलं. योग्य वेळी गुरुमार्गाकडे वळलीस त्यामुळे तुझे भोग चुकले नाहीत, पण त्याची तीव्रता कमी झाली, त्याची आच कमी झाली. पण स्वामी आयुष्यात भोग भोगावेच का लागतात आणि हे दुर्दैव माझ्याच वाट्याला का आलं. मी तर कधीच वाईट वागले नाही. मनुष्य जन्माला आला की भोग भोगणं अटळ असतं. या जन्मात आपण काहीच पापकर्म केलं नाही तरी सुद्धा आपल्या वाट्याला दुःख का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण गेल्या जन्मीचं काय, त्या जन्मात आपण काय केलं होतं हे आपल्याला कुठे ठाऊक असतं. आणि त्याच्याही आदल्या जन्मीचं काय. आपल्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्याचे हिशोब त्याच्याकडे बरोबर मांडलेले असतात. आपले भोग ही आपल्याच कर्माची फलश्रुती असते. मनुष्यानी एका जन्मात किती आणि काय भोगायचं हे तो ठरवत असतो. भोग चुकवता येत नाहीत म्हणूनच मनुष्यानी आपल्या वाट्याला आलेले भोग मुकाटपणे भोगण्यातच शहाणपणा आहे. गुरुला शरण गेलं की तो आपल्या भोगाची तीव्रता नक्कीच कमी करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर प्राणावर बेतलं असेल तर ते बोटावर निभावतं. स्वामी स्वामी गुरु कृपेचं प्रत्यक्षात प्रत्यंतर घेतलंय मी. रोग तर बरा झालाच, शिवाय मनाचा अज्ञानाचा अंधकारही दूर झाला. जा घरी जाऊन सुखाने संसार कर. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शरीर आणि मनावरचे डाग मळ दूर करून आपल्याला जो अंतर्बाह्य निर्मळ करतो तो गुरु.